हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आम्ही तिघही बहिणी आणि तिघांचे आहो, जसं मला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं, एक छोट्याशा वन डे ट्रिपला निघालो आहोत. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमची जर्नी आता अर्धवट झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, पण ते काही मी फार शूट केलं नाही. पण आता एक अनपेक्षित देवदर्शन आमचं होणार आहे. अनपेक्षित म्हटलं जाईल, कारण एक आम्ही ठरवलं होतं आणि दुसरं जे आहेत ना ते आता आमचं अचानक ठरलं आहे. बहिणीकडे जेव्हा गेलो ना, कविताकडे, तर ती बोलली की जळगावजवळ पारधी येथे छान असं गणपतीचं मंदिर आहे, सुंदर आहे आणि खूप लांबून तिथं लोक येतात. तर तिची इच्छा होती की आम्ही दोघं बहिणी आणि आमच्या घरच्या सगळ्यांनी तिथं दर्शन करावं. तर मग भाऊजी बोलले की ठीक आहे, चला तिथंही जाऊया म्हणून. तर आम्ही आता आलो आहोत, जळगावजवळच पारधी आहे. तर तिथलं हे गणपती मंदिर आहे, तिथे आम्ही आलो आहोत देवदर्शन करण्यासाठी. म्हणून म्हटलं मी की अनपेक्षित होतं, अचानक ठरलं होतं आणि नंतर कुठं देवदर्शनाला जाणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. पण आता आम्ही इथं आलो आहोत ना, खूप मोठा असा आवारा आहे, छान असं मैदान वगैरे आहे. नवीनच म्हणजे ही जागा असं वाटत आहे की नवीन बनलेलं आहे, कारण फारशी दुकानं वगैरे सध्या तरी दिसली नाही आणि बरंच काही त्यामध्ये अजून नवीनीकरण होत आहे. तर एक 2-4 दुकानं वगैरे होती तिथं. तर आणि सुंदर असं बघू शकतात, आजूबाजूचं छान एरिया आहेत, खूप साऱ्या अशा पायऱ्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये. तर बरंच काही शूट ना कविताने केलं होतं आणि मी तिला म्हटलं की मी स्वतः म्हणजे शूट करत असते, पण आता तू म्हणजे आज कॅमेरा घे आणि तू शूट कर. तर बघू शकता, छान झाडं वगैरे आहे, आजूबाजूचं वातावरण देखील खूप सुंदर आहे आणि आम्हाला ना इथं येता येता संध्याकाळ झाली होती, म्हणून फार असं गरम वगैरे होत नव्हतं. तर बरेच जण ना दर्शनाला म्हणजे आलेली होती. तर आम्ही काही फोटो देखील काढून घेते दोन्ही बहिणीने. तर असं कुठेही गेलं म्हणजे आपलं ते असतंच ना, थोडंसं फोटो वगैरे काढायचं, आठवण राहते आपल्याला. आतमध्ये देखील खूप भव्य असं हे मंदिर आहे, बघू शकतात. आणि इथं अष्टविनायक त्यांचे देखील असे फोटो लावलेले आहेत. उजव्या बाजूला महादेवाचे फोटो लावलेले आहेत आणि ना दाराच्या अलीकडे राधाकृष्ण देखील त्यांनी लावलेलं आहेत. असं ग्लासमध्ये लावलेलं आहेत, काचेमध्ये. ते पुढे तुम्हाला दाखवते. आणि अगदी ऐसपैस होतं, म्हणजे कसलंच गोंधळ गर्दी नव्हती. अशी भरपूर जागा होती, दर्शनाला येणारे जाणारे अगदी आरामात दर्शन वगैरे घेऊन जाऊ शकतात. आणि ही मूर्ती 21 फूट अशी उंच मूर्ती आहे गणपती बाप्पाची, जी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आजूबाजूला रिद्धी आहेत, त्या देखील छान अशा उंच उंच मूर्त्या आहेत. आणि छोटी गणेशाची मूर्ती त्यांनी दर्शन करण्यासाठी, पूजा करण्यासाठी ठेवली होती. इथे एक अखंड ज्योतसुद्धा आहे. भला मोठा असा तांब्याचा दिवा आहे. त्याला छान अशी वात तेवत असते. भरपूर तेल टाकलेलं असते आणि जे दर्शनासाठी येतात ना, ते इथं आरती घेतात. तर अशी ही अखंड ज्योत इथं सतत पेटत असते. एका मार्बलमध्ये त्याला त्यांनी आतमध्ये ठेवलं आहे, जेणेकरून हवा लागू नये किंवा कोणाचा हात लागू नये, धक्का लागू नये. तर हे देखील मला खूप छान वाटलं. नंतर आम्ही निवांत बसलो, थोडंसं इकडे तिकडे बघून थोड्या गप्पा वगैरे मारल्या. आणि इथं बघू शकता, तुम्हाला मी जे मगाशी सांगितलं ना की काचेमध्ये राधाकृष्ण आहेत, तर ते बघू समोरच दिलेलं आहे. आणि वर देखील काही असे फोटोज वगैरे लावले होते. आणि ते मला अजून एक सांगते की इथं जी मूर्ती आहेत ना, तुम्ही म्हणाल की ते काय लावलेलं आहे, तर ते पाषाणाची मूर्ती आहे आणि खूप इथं गरम होत असते जळगाव भुसावळकडे. तर हे मूर्ती आहे ना, पाषाणाने तडकू नये त्यासाठी त्यांनी थंड राहावं, त्यासाठी त्यांनी चंदनाचा लेप लावला आहे
तर गणपतीच्या मूर्तीला देखील लावलं आहे आणि इथं मूषक राज आहेत त्यांनासुद्धा लावलेलं आहे. तर भले मोठे असे मूषक राज देखील इथं आहेत, तर त्यांना देखील चंदनाचा लेप लावला आहे. हे मी पहिल्यांदा पाहत आहे की उन्हाळ्यामध्ये असं मूर्त्यांना चंदनाचा लेप लावतात म्हणून. तर मला आधी कळलं नाही की असं म्हणजे काय आहे ह्या मूर्तीवर. तर बहिणीच्या मिस्टरांनी आम्हाला सांगितलं. दर्शन वगैरे करून आम्ही निघालो आणि आम्हाला बराच वेळ झाला होता. तर कविता आणि तिच्या मिस्टरांना आम्ही घरी सोडलं आणि आता पुढच्या देवदर्शनाला निघालो आहेत. तर आम्ही जळगावपासून पुढे मुक्ताईनगर क्रॉस करून आम्ही पुढे आलो. तर तिथं शिरसाळे असं गावाचं नाव आहे आणि तिथं सुप्रसिद्ध असं हनुमानाचं मंदिर आहे. आधी फारसं त्याची प्रसिद्धी नव्हती, पण नंतर बरेचसे लोक तिथं जायला लागली आणि बऱ्याचशा लोकांना तिथं प्रचिती देखील आली, अनुभव आलेत, काही त्यांची जी इच्छा पूर्ण झाल्या, त्यामुळे आता तिथं खूप प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. संध्याकाळचं दृश्य बघत बघत आमचा प्रवास सुरू होता आणि आज होता पौर्णिमेचा दिवस. तर चंद्र देखील छान असा पूर्ण होता आणि आकाशही किती छान वाटत होता. मला तर हे वातावरण बघताना खूप आनंद झाला आणि तुम्ही बघू शकतात की मी काचीतूनच शूट केलं आहे. तर चंद्रमा बघू शकतात. आज पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा दिवस होता म्हणून पूर्ण चंद्र असा आकाशामध्ये झळकत होता. तर मला त्याला टिपण्याची अगदी खूप इच्छा झाली म्हणून मी ते देखील शूट केलं. बघू शकतात खूप सुंदर वाटत होतं आणि असा कमी प्रवास होतो. असं बाहेरचं काही बघत फार कमी प्रवास होतो. तर आजच्या प्रवासाचा मी खूप छान असा फायदा घेतला होता असं म्हणू शकतात. आणि आता पोचलो आम्ही शिरसाळेला. तर बघा भरपूर शॉप होती इथं. पूजापत्री वगैरे जे काही लागतं ते सगळं काही इथं होतं. स्वीट्स वगैरे आणि नाश्त्याची फराळाची दुकानं देखील होती. शनिवारचा दिवस होता आणि बरेच जणांना शनिवारचा उपवास करतात, तर त्यांच्यासाठी फराळाची दुकानं देखील होती. आणि इथं अहोनी आणि भाऊजींनी दोघांनी पण हे रुईच्या पानांचा हार घेतला, नंतर काही पूजाचं सामान घेतला. आम्हाला येता येता रात्र झाली होती, त्यामुळे बरंच काही तुम्हाला असं काळोख दिसेल, कारण की रात्री कितीही शूट करण्याचा प्रयत्न केला तरी अंधार थोडा येतोच. तर असं भलं मोठं प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये गेलो. बाहेर चपला वगैरे काढल्या स्टँडला. त्यानंतर इथं पाय धुतले. तर पाय धुण्यासाठी त्यांनी नळ वगैरे लावले आहेत. पाय धुतल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. आणि असा भला मोठा आवारा होता. खूप ऐसपैस जागा होती इथे देखील. तर आज शनिवार होता आणि शनिवारच्या दिवशी बरेचसे लोक इथं येतात. ज्यांचे उपवास असतात ते इथं येऊन नमस्कार करतात, त्यानंतर उपवास सोडतात. तर अनिशा इंगळे साहेबांचा देखील आज शनिवार होता, उपवास होता. मनात विचार नसताना देखील आम्ही शनिवारला मारुतीरायांच्या दर्शनाला इथे आलो आहोत. तर हे मारुतीरायांनीच कदाचित आम्हाला संकेत दिलेले असावेत आणि हा योग घडून आला. मंदिराच्या बाहेरच्या साईडलाच दिवे वगैरे लावले होते. तिथंच जे पूजा वगैरे घेतली होती त्यामध्ये तेल घेतलं होतं. ते तेल दिव्यांमध्ये ओतायचं होतं. अगरबत्तीसुद्धा तिथेच लावायची होती. रुईचा हार मात्र आतमध्ये न्यायचा होता. तर पुजारी मारुतीरायांच्या गळ्यामध्ये घालून देतात. तेल अगदीच खूप थोडंसं म्हणजे मिळालं होतं. तर इथं तेल वगैरे घातलं दिव्यांमध्ये, अहोनीसुद्धा आणि जिजाजींनीसुद्धा. नंतर अगरबत्ती वगैरे पेटून ती ओवाळली. इथं मला एक गोष्ट म्हणजे खूप खटकली, ते तुमच्यासोबत शेअर करते. जर हे शिरसाळे येथील लोक जर बघत असतील किंवा मग तिथं जाणारे लोक बघत असतील तर त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात घ्यावी की पूजा करून झाल्यानंतर जो गुलाल वगैरे तिथं वाहिल्यानंतर किंवा तेल ओतल्यानंतर जे काही पेपर आहेत ते असेच फेकून देत होते लोक. तिथं एखादं डस्टबिनसुद्धा नव्हतं की सगळ्यांनी तिथं कचरा टाकायचा म्हणून. याने खूप सारा असा आजूबाजूला कचरा होता. सगळे पेपरचे तुकडे होते. कोणीही त्याला उचलून बाजूला ठेवत नव्हतं किंवा सोबतच घेऊन जाऊन बाहेर थ्रो करू शकत होते, पण तसं कोणीच करत नव्हतं. आणि इथं आमची देखील पूजा वगैरे झाली होती. दिव्यामध्ये तेल टाकून झालं होतं, अगरबत्ती वाळून झाली होती. तसे जिजू आणि पुरुषांच्या लाईनमध्ये लागले, ताई आणि मी महिलांच्या रांगेत आलो. महिलांची रांग फार मोठी नव्हती म्हणून आमचं पटकन दर्शन झालं, पण यांना दोघांना खूप वेळ लागला.
तर खूप सुंदर दर्शन झालं होतं अगदी जवळून. आणि खूप अशी घाई गडबड अजिबात करत नव्हते ते. त्यांना माहिती आहे शनिवारलाच इथं लोक येतात दर्शनासाठी. आणि इथं गूळ ठेवला होता एका भांडेमध्ये, तर तुम्ही तुमच्या हाताने प्रसाद घेऊ शकतात असं त्यांनी ते भांडं ठेवलं होतं. प्रत्येकजण नमस्कार करून आणि इथून प्रसाद आपल्या हाताने घेत होता. तर बघू शकतात इथं रुईच्या पानांचे हार प्रत्येक जणांच्या हातात तुम्हाला दिसणार आहे. आणि नंतर साईडला बसण्याची जागा केली होती दोन्ही बाजूला. इथं बसून तुम्ही शांततेनं तुम्ही नामस्मरण करू शकत होते. किंवा मग तिथं ना हनुमान चालीसा ज्यांना पाठ आहे ते तिथं म्हणत होते. ज्यांना पाठ नाही आहे त्यांच्यासाठी तिथं पेपर दिले होते त्यांनी. तर हे पेपर तुम्ही घेऊन वाचू शकत होते. तर इथं थोडा वेळ बसून हनुमान चालीसा वगैरे आम्ही देखील वाचला. त्यानंतर मग बाहेर पडलो तर इथं भरपूर अशी मंदिरं होती आजूबाजूला. तर इथला नियम आहे की तुमचं शनी महाराजांचं मारुतीरायांचा नमस्कार झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये देखील तुम्ही नमस्कार करायचा आहे. हे एक झाड आहे. इथं तुमची मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे सोबत दोरा वगैरे आणलेला असेल ना तो बांधायचा इथं आणि या झाडाला सिंदूर लावायचा असे सगळे करत होते. तर ते आम्ही पाहिलं की सगळे काय काय करतायत. कारण मी तर पहिल्यांदा आले होते. ताई जिजाजी इथं येत असतात नेहमी. आणि इथं छोटंसं आतमध्ये शंकराची पिंड होती. छोटंसं असं मंदिर होतं आतमध्ये. तिथं देखील बरेच भक्तगण बसले होते. ते त्यांची पूजा वगैरे करत होते. तर छान वाटलं हे बघून. आणि परत दुसऱ्या बाजूला महादेवाचं मंदिरसुद्धा होतं. तिथं देखील शंकराची पिंड होती. आणि आता मगाशी दाखवली तिथं त्रिशूळ आणि शंकराची पिंड होती. आम्ही देखील या मंदिरामध्ये गेलो. तर असे 3-4 मंदिरं आहेत आजूबाजूला. प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन केलं. तर हे पहिलं मंदिर होतं महादेवाचं. तर ताई तर अगदी महादेवाची भक्त आहे. तिला भोले बाबा खूप आवडतात आणि खूप ती तिची आराधना करत असते. तर तिचं आता एकच ध्येय असतं महादेवाची पूजा करणं. घरीसुद्धा करत असते. कॉलनीमध्ये मंदिर आहे तिथं देखील ती जात असते. तर आम्ही दोघींनीसुद्धा इथं नमस्कार केला. आणि येणाऱ्या जणांची गर्दी कमी होतच नव्हती. प्रत्येकजण इथं येत होता. त्यानंतर बाजूला होतं शनी मंदिर. पण तुम्हाला माहितीच आहे शनी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश वर्ज्य आहे. पण तिथं आम्ही गेलो नाही. त्याच्यानंतर बाजूला श्रीरामाचं मंदिर होतं. इथं आम्ही आलो होतो मग नमस्कार करण्यासाठी. आणि त्यानंतर गेलो होतो गणपती मंदिरामध्ये. तर एक एक करून सगळ्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही नमस्कार केला. तुम्हाला एक सांगते की इथली जी एनर्जी आहे ना, ऊर्जा आहे ना, खूप सकारात्मक आहे. तुम्ही थोड्या वेळ बसा इथं. तुम्हाला इतकं छान वाटेल. मनापासून एक नवीन ऊर्जा येते. तसं तर प्रत्येक मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. खूप छान अशी ती फिलिंग असते. पण इथं काही वेगळंच आहे. तुम्ही येणार ना तर तुम्हाला स्वतःहूनच तुम्हाला जाणवेल. कोणी सांगून जाणण्यापेक्षा ना इथं येऊन तुम्ही हे अनुभव करू शकतात. असे सगळीकडे आमचा आता नमस्कार झाल्यानंतर ना आम्ही थोडा वेळ इथं बसलो. खूप छान अशी पॉझिटिव्ह वाईब्स होती. आणि जशी जशी रात्र होत होती ना तशी तशी गर्दी वाढतच होती. लोक येतच होते दर्शनासाठी. लांबून लांबून गाड्या वगैरे घेऊन येत होते. तर तुम्ही जर जवळपास राहत असाल ना तर नक्की जा इथं दर्शनासाठी. तर चला मग आजचा व्हिडिओला मी इथंच एंड करते. तुम्हाला कसं वाटले हे दोन्ही जे आम्ही देवस्थान मी गेलो होतो देवदर्शन केले तुम्हाला कसे वाटले. आवडलं असेल ना आजचा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.